तर दुसऱ्या काही होऊ नये. आज त्या माझ्या मुलाचा आता जन्माला यायच्या अगोदर जर ती नष्ट होत असेल तर मी काय करायचं, काय माझी व्यथा होत असेल त्या टायमाला. हे भाऊंच्या काळात असं होत होतं का मोठ्या? भाऊंच्या काळात असलं कधी झालं नाही आणि कधी होणार बी नव्हतं. भाऊ होतं तोपर्यंत आम्हाला महिन्याला पगार तर व्हायचा 2 तारखेला. दिवाळीला बोनस सुद्धा टायमाला व्हायचा. भाऊंच्या काळातच मी कायम झालो. पगार म्हणून बोनस दिला जातो आणि दिवाळीच्या तोंडावर आम्हाला बडतर्फीची नोटीस पाठवली आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचे बक्षीस दिलं नाही. आम्ही वारंवार MDला म्हणले सर्वांची दिवाळी गोड केली, त्या दिवाळीनिमित्त आम्हाला पण बोनस मिळावा, आम्ही वर्षभर कष्ट केले, पण आम्हाला त्यांनी कुठलेही म्हणजे ते म्हणले चेअरमनला बोलतो त्याला बोलतो. चेहरे बघून हे केलं जातं कारखान्यामध्ये? चेहरे बघून पाठीमागचा जर बोनसचा जर आकडा काढला बक्षिसाचा तर चेहरे बघूनच केलेलं आहे. आणि आम्ही 5 किलो एक बक्षीस साखर मिळते, साखर आणा गेल्यानंतर आमची कार्ड साखरची बंद केली. इतकं खूप वाईट वाटलं, इतक्या वेदना वाटल्या, भाऊंची खूप आठवण झाली. आज भरभरून येतोय, बोलू शकत नाही काही गोष्टी, इतकं वाईट वाटलं. सगळ्यांची दिवाळी, आमची दिवाळी नाही का? आता सध्या संचालक मंडळ आहे किंवा काय कर्मचाऱ्यांवरती दबाव टाकतं का साहेब? 100% दबाव असतो, तिथं कुणीच बोलायचं नाही. ते म्हणतील तेच, आणि सहकारात काय कुठलाही फिक्स कायदा नाही. हे म्हणतील तोच कायदा, हे म्हणतील तोच नाही. नोकरीचा माफीनामा हाच राजीनामा, त्यात उल्लेख केला होता की कोविड काळातील आम्हाला रुपया मागण्यात नाही येऊ नये, थकीत देणी नाही दिली तरी चालतील, हे मान्य केलं जावं. त्याला मी विरोध केला. म्हणलं आम्ही काय केलंय, तुमच्या शासनाच्या नियमाप्रमाणेच येतोय, मग शासनाच्या नियमाप्रमाणे आम्हाला मिळालं पाहिजे ना, यात काय गैर आहे का? ही मागणी आवाजही नव्हत्या आणि त्याचा युग मनात धरला. मी जर सेवा केली, फक्त आम्हाला मान सन्मान होता शंकरराव पाटलांच्या काळात, अतिशय आदर काय. आणि कधी कधी भाऊंनी आमच्यावर एवढं प्रेम केलं की एखाद्याचं काम बघून त्याच्या पाठवून हात ठेवला ना, ते आमच्या आयुष्यभर थाप आम्ही विसरणार नाही. म्हणजे हर्षवर्धन पाटलांच्या काळात होत नाही अजिबात. त्यांनी तुम्हाला मागाच प्रकर्षाने सांगितलं की ते तर आता विलोपच पावलंय म्हणजे तसं वागणं. नमस्कार, मी तानाजी करचे, ER न्यूज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्यासोबत काही लोक एका आठवड्यापासून आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आपल्या चॅनलशी संपर्क करत होते. काही कारणास्तव जरा विलंब झाला, परंतु आज त्यांनी पुन्हा एकदा आपल्यासोबत संपर्क केला आणि आपण या ठिकाणी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलो. कारण ही जी सर्व मंडळी तुम्हाला दिसते ना, हे सगळे लोक कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये कामाला होते. नक्की त्यांच्या समस्या काय आहेत, नक्की त्यांना का असं वाटलं की आपल्या चॅनल सोबत गप्पा माराव्यात किंवा बोलावत, काय त्यांची दुःख आहेत हे आपण आज जाणून घेणार आहे. नमस्कार, नाव काय आपलं? मी बाळू ज्योतिराम माने. बाळू ज्योतिराम. तुमचं गाव कोणतं, जरा परिचय द्या बरं जरा प्रेक्षकांना. सर, माझं गाव बादलवाडी. मी कर्मयोगीला गेले 30 वर्ष काम करत होतो. गेली 30 वर्ष काम करतो. हे सगळ्यांचा आपण परिचय घेऊया. सर, आपला परिचय काय? मी महादेव मिसाळ, बाबुळगाव. मी शेती खात्यात 30 वर्षापर्यंत, म्हणजे मूळ पोस्ट म्हणजे चिडवाय होती, परंतु मी क्लेरिकलचं काम केलं. क्लेरिकलचं म्हणजे गट क्लार्क म्हणून सहकारी साखर कर्मयोगीलाच आपण काम केलं. ओके. गट क्लार्क म्हणून. सर, आपलं काय परिचय? मी राजेंद्र वामन लोखंडे आगोती, मॅन्युफॅक्चरिंग विभागात पॅनमन म्हणून काम करतो. गेले 22 वर्ष झाले मी कामाला आहे कर्मयोगीमध्ये. कर्मयोगीमध्ये. आणि एक शेवटचा या ठिकाणी व्यक्ती आहे, त्यांचे देखील आपण परिचय घेऊ. सर, आपला परिचय जरा प्रेक्षकांना द्या बरं, काय आहे नाव? नमस्कार, मी नानासाहेब मारुती पारेकर, राहणार पडस्थळ. मी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याला गेली 22 वर्ष काम करत आहे. आणि पाठीमागील काही दिवसापूर्वी माझ्या कर्मचारी मित्रांनी एक बातमी लावली की कर्मयोगीतील कामगारांचे सर्व थकीत देणे दिलेले आहेत. त्याबद्दल आम्हाला खूप वाईट वाटलं की थकीत म्हणजे काय, नक्की पगार थकीत का? पगार तर आहेतच, हं. पगार तर आहेतच, पण त्याच्यात काही मुद्दे आहेत. ते मुद्दे मी तुमच्यासमोर स्पष्ट करतो. की पहिला मुद्दा आहे की कर्मचाऱ्यांचा वेतनाचा फरक असतो शासकीय नियमानुसार. तो 3 टर्मचा वेतनाचा फरक राहिलेला आहे. तो म्हणजे 18%, 12% आणि 15%. ह्याचा फरक जर पाहायला गेलं तर खूप मोठी रक्कम निघणार आहे. आणि दुसरा मुद्दा, कर्मचाऱ्यांचा सिजनल कर्मचारी रिटेनिंग अलाउन्स असतो की त्याला कोणाला 52%, कोणाला 30%, हा हाफ सीझनचा रिटेनिंग अलाउन्स असतो. तो कर्मयोगी शंकरराव भाऊंच्या काळात असं कुणाचंही असं ह्या प्रकारचं कुठलंही थकीत देणं राहिलं नव्हतं किंवा ठेवत नव्हते. पण सध्या ते रिटेनिंग अलाउन्स 2015 पासून आज तक आहेत की 4-4, 5-5 लाख रुपये लोकांचा रिटेनिंग अलाउन्स राहिलेला आहे. परंतु संस्थेचे जे अध्यक्ष किंवा जे पदस्थ अधिकारी आहेत त्यांनी तर सांगितलं हर्षवर्धन पाटलांनी की पाठीमागचे त्यांचे जेवढे काही हे होते, पगार होते कर्मचाऱ्यांचे वगैरे, ते सर्व दिलेले आहेत. तो काय, आणि कर्मचाऱ्यांनी ते सांगितलेलं आहे की पगार दिलेत. मग तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की पगार नाहीत दिले म्हणून? ते कुठल्या ह्याच्यातून बोलत आहेत मला माहीत नाही, परंतु जे कामगारांचे वेतन आहेत
म्हणजे 4 कामगार यायचं आणि त्यांनी काहीतरी बोलायचं, म्हणजे 1,500 कर्मचाऱ्यांचं ते नेतृत्व करू शकत नाहीत. दिलं म्हणून सांगायचं, पण ते खरं सत्य काय आहे ते पाहायचं नाही. आणि आता त्यांच्या मनात काय आहे, का द्यायचं नाही किंवा त्या फायली साईडला का सरकवायच्या हे त्यांनाच माहिती आहे. काय पण आमच्या अजून काही व्यथा आहेत, भरपूर व्यथा आहेत की सांगण्यासाठी आम्हाला टाइम पण पुरणार नाही. प्रत्येक कर्मचाऱ्याचा जर असं जर व्यथा घेतल्या तर खूप व्यथा आहेत. नंतर कर्मचाऱ्यांवर कर्ज काढण्याचा प्रकार आहे. आमच्याकडे काटेवाडी शाखेची युनियन बँक आहे, त्या बँकेचं कर्मचाऱ्यावर 4-4 लाख रुपये कर्ज काढले, त्याच्या नोटिसा देखील आमच्याकडे आजपर्यंत कर्मचाऱ्यांवरती कर्ज काढलेलं आहे. हा. कुणी काढलं ते कर्ज? संस्थेने काढलं. म्हणजे त्याला संस्थेने काढलं म्हणजे त्याला चेअरमन, एमडी आणि संचालक मंडळ कारणीभूत आहे. आणि याला कर्मचाऱ्यांवरती कर्ज काढत असताना बँकेने याला कर्मचाऱ्यांची सहमती वगैरे होती का काय? अजिबात नाही. या कर्ज प्रकरणासाठी कुठलीही सहमती घेतलेली नाही. ज्यावेळेस बँकेचे लोक आमच्याकडे आले होते की बाबा तुम्ही कर्ज काढलं का, मी स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे की मी हे कर्ज काढलेलं नाही. साहेब, मी जर एखाद्या बँकेत गेलो, मला 10,000 रुपये जर कर्ज पाहिजे असेल, 10,000, तर मला 10 हेलपाट घालावं लागतात. त्याच्यासाठी सगळी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. आणि एवढी ते जे काढलेलं कर्ज आहे कारखान्याने तुमच्या नाव, कारखान्यानेच काढलं ना? कारखान्याने जे काढलेलं कर्ज आहे किती, 4 लाख 5 लाख काय हा, काढलेलं आहे हो. समथिंग? 4 लाख काढलं, त्याच्यावरती व्याज असे मिळून 5.5 लाखापर्यंत अच्छा, रक्कम मग ते गेली. जी रक्कम आहे ती कर्मचाऱ्यांना दिली की संस्थेसाठी, काय केलं नक्की त्याचं? आम्हाला 1 रुपया देखील त्यातला मिळलेला नाही. हे कर्ज काढून संस्थेने कुठं वापर केला ते पण आम्हाला आजपर्यंत सांगितलं गेलेलं नाही. तुम्हाला काय बँकेचं नोटीस वगैरे काय? बँकेचं नोटीस आल्यानंतरच ते आम्हाला समजलं की तुमच्याकडे असं कर्ज काढलेलं आहे. तुम्हाला काय बँकेचं नोटीस वगैरे? नोटीस आलं होतं बँकेचं. काय पण आम्ही जेव्हा बँकेला मी पत्रव्यवहार केला त्यावेळेस त्यांना मी कोण आहे हेच माहीत नव्हतं. महादेव मिसाळ कोण आहे हेच त्यांना माहीत नव्हतं. तुम्ही बँकेला असं विचारलं का की महादेव मिसाळच्या नावावरती ज्यावेळेस कारखान्याने कर्ज काढलं कर्मचाऱ्याच्या नावावरती, त्यावेळेस बँकेला तुम्ही असं सांगितलं नाही की बँकेला असं वाटलं नाही की महादेव मिसाळची सहमती घ्यावी, काय करावी त्याच्या नावावरती तो कर्ज? बँक आणि कारखाना संचालक बोर्ड, चेअरमन आणि कार्यकारी संचालक यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीत ते ठरलेला विषय आहे. ते हे जे हे हे जे हे कर्ज हे जे हे जे आपलं तुम्ही जे म्हणताय कर्ज काढण्याचा वगैरे कर्मचाऱ्यांवरचा प्रकार आहे, तो नक्की कोणत्या सालापासून पुढे व्हायला लागला, नक्की कोणाच्या काळामध्ये व्हायला लागला? म्हणजे जुन्या भाऊंच्या काळात हा होत होता का प्रकार? अजिबात नाही. जुन्या भाऊंच्या काळात जे आम्हाला दिवस होते ते आज नाही. आज नाहीत. यापूर्वी बी हर्षवर्धन पाटील ज्या दिवशी संस्थेत घुसले त्या दिवसापासून आमचे इतकं वाईट दिवस कुठल्या कारखान्याला आलेला नाही. कर्मचाऱ्यांना आणि फक्त कैलासवासी शंकरराव पाटील हे आमच्यासाठी आज बी देव आहे, उद्या बी आहे, पाठीमागे देव माणूस होता. काय? 14 हे कर्मचाऱ्यांचे ससे होलपोटेन साहेब हे 14 सालापासून चालू झाले. 2014 पासून. हा. म्हणजे हर्षवर्धन पाटील सत्तेतून बाहेर गेल्यानंतर किंवा सत्तेतून म्हणजे लय हो करत बसणार नाही किंवा कुणाची नाचक्की करण्याचा आमचा उद्देश नाही. ह्या माध्यमातून आम्हाला एकच म्हणायचं की अन्याय होऊ नये, कुणाच्या कर्मचाऱ्यावर असा शहानिशा झाली पाहिजे. काय केलं ह्यानी? जे कारखान्याने कर्ज काढलेलं होतं तुमच्या कर्मचाऱ्यांच्या नावावरती, कारखान्याने भरलेलं नाही का अद्याप? नाही, त्याची आम्हाला कल्पना नाही, पण आम्हाला जे नोटीस आलं त्यामुळे आम्हाला समजलं की बाबा तुमच्यावरती असं कर्ज काढलंय. त्यावेळेस आम्हाला समजलं. त्यांनी भरलं का नाही भरलं आम्हाला अद्याप माहित नाही किंवा आम्ही बँकेकडे गेलो नाही. ते बँकेकडे गेल्यानंतर समजेल ना. तुम्ही आता सध्या ज्या शंकरराव पाटलांच्या संस्थेमध्ये ज्या भाऊंनी संस्था स्थापन केली, हर्षवर्धन पाटील त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्या कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये सध्या काम करता का त्या संस्थेमध्ये? आणि आता कामावरती आहे? आता नाही. आम्ही 1 वर्ष झालं. काय कारण तुम्हाला काढून टाकण्याचं? मला काढून टाकण्याचं कारण एकच घडलं. माझी मंडळी लॉकडाऊनच्या काळात म्हणजे 19-20च्या काळात म्हणजे आपली साध्या भाषेत सांगायचं झालं तर ते गरोदर होत्या. मला एक मुलगी आहे आणि त्या मुलीच्या पाठीनंतर 10 वर्षांनी माझ्या मंडळीला दिवस गेलं. त्यानंतर 2-2.5 महिने झालेलं होतं. मी सोनोग्राफी केली, सर्व काय केलं. पण सोनोग्राफी केल्यानंतर मला असं कळलं की यांना पुढची ट्रीटमेंट, चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट घ्यावं लागेल. पण ती ट्रीटमेंट घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हतं. म्हणून मी माझा पगार, रिटिशन ह्याच्यावर मी कारखान्याला अर्ज केला की मला ॲडव्हान्स द्या 25,000 रुपये. माझी मंडळीची परिस्थिती थोडी नाजूक आहे. पण मला काय त्या पिरियडमध्ये मला 1 रुपयाही कधी त्यांनी मला दिलेला नाही. काका जरा भावनिक झालेले आहेत. काका, ज्यावेळेस हे कारखान्यांनी दिले नाहीत पैसे, त्यावेळेस नक्की पुढची ट्रीटमेंट कसं केलं नक्की मंडळीचं काय तुमच्या? सांगायचं तुम्हाला की माझी त्यावेळी एवढी परिस्थिती नाजूक होती रडू नको. की ती परिस्थिती आता आठवली की वाटतं माझा त्याच वेळी का अंत होऊ नये.
कारण का जी मला दिवस आलं ते माझ्या लेकराला येऊ नये म्हणून मी ते करत होतो. पण त्या प्रयत्नाला सुद्धा यश यांनी येऊन दिलं नाही. मला रुपया खर्च दिला नाही. मी याजापाजाने कर्ज काढून चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करायचा प्रयत्न केला. पण तरीसुद्धा मला पैसे कमी पडल्यामुळं माझ्या मंडळीचं ब्लिडिंग चालू झालं आणि ती ब्लिडिंग चालू होऊन 15-3 आठवडं तसं झाल्यानंतर मला चांगल्या दवाखान्यात जायला पैसा नाही. मी काय करणार? नाही इलाजाने ते असं करत 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 ते आमच्या मंडळीचं खाली झालं. त्या गर्भपात झाला. काय सांगायचं तुम्हाला? एवढं अशी वेळ दुःख जर माझ्या येत असेल तर दुसऱ्या काही होऊ नये. आज त्या माझ्या मुलाचा आता जन्माला यायच्या अगोदर जर ती नष्ट होत असेल तर मी काय करायचं? काय माझी व्यथा होत असेल त्या टायमाला? भाऊंच्या काळात असं होत होतं का मोठ्या? भाऊंच्या काळात असलं कधी झालं नाही आणि कधी होणार बी नव्हतं. भाऊ होतं तोपर्यंत आम्हाला महिन्याला पगार तर व्हायचा 2 तारखेला. दिवाळीला बोनस सुद्धा टायमाला व्हायचा. भाऊंच्या काळातच मी कायम झालोय. हंगामी कायम त्याच वेळी झालो. पण ज्यावेळी 2014 पासून ही परिस्थिती अशी झाली, काय सांगायचं तुम्हाला? तुम्हाला कामावरून काढून टाकण्याचं नक्की कारण काय? कामावून नक्की काढून टाकण्याचं कारण मी पैसे मागितलं, मला पैसे दिले नाहीत. आणि ही माझं जे प्रकरण झालं की बऱ्याच लोकांना माहीत झालं की लोखंड्याचा असं झालेला आहे. आयला ही काहीतरी करू नये, काहीतरी करल, कुणाला काहीतरी बोलल, कुणाला काहीतरी म्हणल. त्या हिशोबाने यांनी माझ्यावर काहीतरी राजकीय हेतू ही ठेवून गृह धरून माझ्यावर ही अशा प्रकारची कारवाई केली आणि मला कामावून घरी ठेवलेलं आहे. बघू शकता की एवढं दुःखद घटना आहे हे. खरं तर कल्पना करू शकता की एखादा सामान्य कर्मचाऱ्याला पगार किती असतो आणि त्याच्यातूनच खरं तर या कर्मचाऱ्यांचं दुःख तुम्ही पाहू शकता की पैसा वाचून एका चांगलं ट्रीटमेंट देता आलं नाही. कष्ट केलेलं आहे, काम केलेलं आहे, त्या ठिकाणी पगार न दिल्यामुळं किंवा ॲडव्हान्स न दिल्यामुळं या ठिकाणी यांच्या जे मंडळी आहे किंवा जी बायको आहे, महिला आहे, तिचं ब्लडिंग होऊन या ठिकाणी ते मूल या जगातून निघून गेलं. म्हणजे एवढी दुःखद आणि वेदनादायी घटना आहे. आणि या घटना फक्त बाहेर बोलू नयेत यासाठी त्यांना कारखान्यातून काढून टाकलं असं त्यांचं म्हणणं आहे. ही बाब जी आहे, हे जे प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट आहे असं म्हणून सांगितलं जातं. काय प्रकार आहे तो? सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आमच्या प्रत्येकाच्या वरती वेगवेगळ्या गुन्हे दाखल, म्हणजे त्या गुन्ह्याला कुठल्याही बुड नाही, म्हणजे काय म्हणायचं तथ्य नाही असे आरोप करून. कारण आम्ही असं उघड बोलतो, आमची मागणी आहे की आमचं देणं आहे ते आम्हाला मिळावं, यासाठी आम्ही उघड बोलतो. त्यामुळे आमच्यावर काहीतरी ज्या ठिकाणी कामाला आहे त्या ठिकाणचं काहीतरी थातुरमुतुर करायचं आणि चौकशी लावायची. आता चौकशीच्या म्हणजे संदर्भात तुम्ही बोलता म्हणून किंवा विरोध करता एखाद्या हां. चुकीच्या घटनेला म्हणून नाही, तुमच्या चौकशी लावल्या जातात. चुकीच्या घटनेला आम्ही विरोध करतो की आमचा पगार आहे आम्हाला मिळालाच पाहिजे, आम्ही मागतो. किंवा एखादा कार्यक्रम असेल, एखाद्या पाहुण्या रावळ्यात गेलो तर तो तिथं गेला, ह्याचा मनात राग धरायचा. जस्ट मी कोरोनाच्या काळात रक्तदान शिबिर होतं, रक्तदान शिबिरात मी रक्तदान केलं. मी तुम्हाला एक मुद्दा म्हणजे इतका तळमळीचा सांगतो. त्यावेळेस कोविडच्या लोकांना खूप रक्ताची गरज होती. सैनिकांना रक्ताची गरज असते. माझा भाऊ एक पोलीस आहे, त्याला सुद्धा रक्ताची गरज लागेल. कधी ना कधी कोणाला हे रक्ताची गरज लागू शकते. ह्या एक उद्देशाने मी रक्तदान शिबिरात एक रक्तदान केलं. आणि रक्तदान करत असताना एक कार्यकर्ता आला आणि त्यांनी माझ्याबरोबर फोटो काढला. त्यांना माहीत नव्हतं की बाबा की ह्या उद्घाटनाच्या वेळेस ह्याच्याबरोबर उद्घाटन होईल, हा एखाद्या साखर कारखान्यात कर्मचारी आहे असं त्यांना काय माहीत नव्हतं. आणि त्यांनी माझ्याबरोबर उद्घाटन केलं आणि मला नंतर विचारलं की बाबा तू काय करतो? मी सांगितलं मी साखर कारखान्यात एक कर्मचारी. अरे बाबा मला ह्याच्यावर काय अन्याय होईल का, असं त्यांनी शब्द पण दिला होता की ह्याच्यावर काय अन्याय होईल. आणि ते फोटो ह्यांच्या BLO मार्फत, व्हॉट्सअप मार्फत हे फोटो ह्यांच्या टीममध्ये गेले. म्हणजे आता ह्यांचे काय टीमवर्क आहे ते सगळ्यालाच माहिती आहे काय चालतं ते. आणि ते पाहिल्यानंतर यांनी मला माझ्या कामाच्या ठिकाणचे काहीतरी 4 मुद्दे काढले आणि थातरमातर चौकशी केली. कुठलीही नैसर्गिक न्याय प्रक्रियेला धरून कुठलीही चौकशी केलेली नाही. यांच्या म्हणण्यानुसार सगळी चौकशी झाली आणि आम्हाला कामावून काढून टाकलं. कामावून काढून टाकलं तुम्हाला. आम्ही अच्छा. कोविडच्या काळात लॉकडाऊनला घरी ठेवलं होतं. जे शासन मान्य ते आम्ही मान्य केलं होतं. आम्हाला कामाला घेतलं तर आम्ही जबरदस्तीचा माफीनामा मारण्यात आला पुढं. माफीनाम्याचा काय प्रकार? मग चर्चा करत असताना तुम्ही सांगितलं की कारखाना हा कामावरती घेण्याच्याच वेळेस तुमच्याकडून राजीनामा आणि माफीनामा दोन्ही लिहून काय प्रकार आहे नक्की तो? बळजबरीचा माफीनामा हाच राजीनामा. त्यात उल्लेख केला होता की कोविड काळातील आम्हाला रुपया मागण्यात नाही येऊ नये, थकीत देणी नाही दिली तरी चालतील, हे मान्य केलं जावं. त्याला मी विरोध केला. म्हणलं आम्ही काय केलंय? तुमच्या शासनाच्या नियमाप्रमाणेच येतोय, मग शासनाच्या नियमाप्रमाणे आम्हाला मिळालं पाहिजे ना. यात काय गैर आहे का? ही मागणी आवाजवी नव्हती आमची. आणि त्याचा युग मनात धरला, कामावर घेतलं ना. आम्ही कोर्टात गेलो, कोर्टाने अंतरिम
त्यावेळेस ऑर्डर काढली की ह्यांना कामावर घ्या. 2-3 वर्ष कामावर घेतल्यानंतर सहकारात तुम्हाला माहिती आहे थातूर मातूर चौकशा लावल्या आणि आम्हाला गेल्या ऑक्टोबर एंडपासून घरी ठेवलं. त्यानंतर सुद्धा आम्ही कोर्टाचे दरवाजे ठोठावलेलेच आहेत. ते काय कोर्ट आमचा न्याय करेलच की. पण नाही. तुम्ही एकच मला ह्यात निकषानं सांगायचं आहे, तुम्ही शहानिशा करा. बरं का? काय त्या कर्मचारीचं चौकशी करणारे बी यांचेच माणसं आणि अशी माणसं आहेत चौकशी करायला की सेवानिवृत्त होऊन 10-10 वर्ष झालेले ती माणसं आमच्यावर आमची चौकशी करायला. मग तो तर यामध्ये बघायला गेलं की तर एकंदरीत हे जे आता सध्या संचालक मंडळ आहे किंवा काय हे कर्मचाऱ्यांवरती दबाव टाकतं का साहेब? 100% दबाव असतो. तिथं कुणीच बोलायचं नाही. ते म्हणतील तेच आणि सहकारात काय कुठलाही फिक्स कायदा नाही. हे म्हणतील तोच कायदा, हे म्हणतील तोच न्याय. तिथं संचालकांना आणि बोलायचं एखादा सुद्धा बोलला तर लय बोलतो रे म्हणजे ही भाषा आणि मान सन्मान हा विषयच नाही कर्मचाऱ्याकडे. सत्य कुणालाच नाही. बोललं तरी कर्मचारी जे लोकशाही भारतामध्ये आहे ते लोकशाही टिकवण्यासाठी कर्मचाऱ्यांना काय आहे का म्हणजे लोकशाहीमध्ये? मला नाही वाटत आमच्याकडे मी जरी सेवा केली फक्त आम्हाला मान सन्मान होता शंकरराव पाटलांच्या काळात तिथं जो लालून अतिशय चालू आदर. करीन, काय आणि कधी कधी भाऊंनी आमच्यावर एवढं प्रेम केलं की एखाद्याचं काम बघून त्याच्या पाठवून हात ठेवला ना ते आमच्या आयुष्यभर थाप आम्ही विसरणार नाही. भरून यायचं आमचं. म्हणजे हर्षवर्धन पाटलांच्या काळात होत नाही. अजिबात त्यांनी तुम्हाला मागाच प्रकर्षाने सांगितलं की ते तर आता विलोपच पावलंय म्हणजे तसं वागणं. खरं बाबा कारखान्यावरती कर्ज किती येतं सध्या? काय ते त्यांनाच माहित आता मी नोकरी सोडून जवळजवळ 5 वर्ष झाली. कर्जाचं नाही आम्हाला सांगता येणार. ते अकाउंट विषय कारण का तुम्हाला तर नोकरीवर घेता येत का नाही? नाही नाही ना, ते न्यायप्रविष्ट आहे असं बोललं जातं. ज्यावेळेस आम्ही अशा काही गोष्टी केल्या, मागणी केली, त्यावेळेस आम्हाला कमी केलं. त्याच्यानंतर तुम्हाला आणखी एक मुद्दा सांगायचा आहे. कारण कामगारांची एक पतसंस्था आहे आमची. त्या कामगारांच्या पतसंस्थेवर कारखान्याने त्याचं कर्ज घेतलंय आणि त्याची परतफेड न झाल्यामुळे कर्मचारी कशासाठी पतसंस्था काढतात? माझ्या मुलीच्या लग्नासाठी कर्ज मिळेल, माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी, माझ्या वैद्यकीय व्यवस्थेसाठी कर्ज मिळेल म्हणून पतसंस्था काढलेली असते कामगारांनी. ह्या पतसंस्थेचं कर्ज यांनी उचललं. संचालक मंडळाने, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने हे कर्ज उचललं. ते परतफेड न झाल्यामुळे त्याचा परिणामी कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचं कर्ज मिळलं नाही. आणि मला तर वाटतं 3 वर्षापासून त्या पतसंस्थेचा डिव्हिडंड दिला नाही आणि मला वाटतं त्याची मिटिंग झालेली नाही. संचालक मंडळाची निवडणूक नाही. ऐका तर ते संस्था एवढ्यासाठी असते की तुम्हाला इमर्जन्सी म्हणलं तर आत्ता जर आम्ही अर्ज दिला तर तासात 10,000 रुपये मिळायचे, 20,000 मिळायचे. मध्यम मुदत लाखाच्या पुढे मिळायची 50 पगाराच्या पटीत. कधीच्या काळात? भाव असताना होती. म्हणजे मोठे भाऊ असतात. हो मोठे भाव असताना आणि नंतरही 20 गेली परत 5 वर्ष झालं ही प्रक्रियाच बंद पडली. सगळे बंद पडले. कारण डिव्हिडंड तुम्हाला सुद्धा माहिती मिळत नाही लोकांचा. मीटिंग नाही. मग त्यांचे जे जवळचे संबंध त्यांना एखाद्या कर्मचाऱ्याला ते मिळतं. म्हणजे ज्या ज्या वेळेस या कर्मचाऱ्यांनी चुकीच्या घटनांसंबंधित आवाज उठवला त्या वेळेस यांचा आवाज दाबण्याचा काम केलं ते म्हणजे शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या जी संचालक बॉडी आहे, जी चालवणारी बॉडी आहे, चालवणारं मंडळ आहे, त्यांनी असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. आपण यांची दुःख जाणून घेऊ शकता. हे कोणी मोठी टाटा बिर्ला यांच्या घरामध्ये जन्माला आलेली लोक नाहीत. हे अत्यंत गरीब परिस्थितीतले लोक आहेत. काही लोकांचं काम करूनही पैशा विना फक्त अबॉर्शन करावं लागलं. एवढी दुःखद घटना या कारखान्याची आहे. हे तर आंतरिक गोष्टी आहेत. यामध्ये प्रत्येक माणूस समोर येऊन बोलू शकत नाही. काही राजकीय दबाव असतात, काही गोष्टी असतात, परंतु या लोकांच्या धाडसाचं आपण कौतुक केलं पाहिजे. त्यांनी स्पॉट निवडतानाही असा निवडला आहे मुलाखत देण्यासाठी किंवा बोलण्यासाठी चॅनलसोबत की शंकरराव पाटलांचा जो पुतळा आहे मार्केट कमिटीतला आपला इंदापूरच्या जुनी मार्केट कमिटी, तर त्या ठिकाणच्या त्याच्या समोर येऊन ते म्हणलं की भाऊच्या मी म्हटलं हाच पुतळा का निवडायचा, हे स्पॉट का निवडायचा. त्यांनी सांगितलं की भाऊंच्या साक्षीनं आम्हाला बोलायचं आहे, भाऊंच्या पुतळ्यासमोर आम्हाला या आमच्या भावना दुःख तुमच्या चॅनलसोबत व्यक्त करायचं आहे. तुम्ही पाहू शकता याच्यावरती खरं तर कर्मयोगीच्या संचालक मंडळाने हर्षवर्धन पाटलांनी आणि त्यांच्या सर्व टीमने याच्यावरती विचार करायला हवा, बोलायला हवं, बघायला हवं. नक्की या सामान्य जनता आहे शेवटी ही, आणि हे कर्मचारी आहेत तुमचे 20-20 वर्ष. साधारणतः किती वर्ष तुम्ही काम केलं तिथं? मी 30 वर्ष काम केलं. तुम्ही किती वर्ष काम केलं? 20 वर्ष. तुम्ही 22 वर्ष काम केलं. तुम्ही किती वर्ष केलं? आम्ही दोघे एका डिपार्टमेंट 22 वर्ष काम केलेलं आहे. आणि त्यांना असं फक्त आवाज उठवला एखाद्या संस्था, आपली संस्था आहे म्हणून लोक जे काम करतात ते चुकीची घटना होत असेल तर आवाज उठवतात. तर अशी घटना घडत असताना देखील तुम्ही जर फक्त आवाज उठवला म्हणून त्यांना जर संस्थेतून बडतर्फ करत असाल असं त्यांचं म्हणणं आहे, तर याच्यावरती कुठेतरी विचार व्हायला हवा, विचार विनिमय करायला हवा. आणि इथून पुढे देखील शासनाने, गव्हर्नमेंटने सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी खास कायदा बनवायला हवा, त्यांच्या प्रोटेक्शन ऍक्ट बनवायला हवा. आणि त्याची जर प्रोटेक्शन ऍक्ट बनवला असेल तर त्याची प्रखरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. कारण अशा कर्मचाऱ्यांची दुःख तुम्ही जाणून घेऊ शकता किती वाईट आहेत ते.
येणाऱ्या काळामध्ये आणखीन कोणाला जर आपल्या चॅनलसोबत बोलायचं असेल, तो कोणताही राजकीय पक्षाचा माणूस असू दे, त्याला जर बोलायचं असेल तर त्यांनी आपल्यासोबत मला संपर्क करा. स्वतः माझा चॅनल नंबर आहे, चॅनलमध्ये दिसतो तुम्हाला, तानाजी करचे नावाने तो नंबर आहे. मला स्वतःला डायरेक्ट संपर्क करा. त्यामुळं आज आपण यांच्यासोबत गप्पा मारल्यात. अशीच कोणाची दुःख असतील तेही माझ्यापर्यंत पोहोचवा. या ज्या गोष्टी आहेत त्या आपण शासनापर्यंत, गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. आज तुम्ही सर्वजण आपल्या चॅनलसोबत धाडसाने ज्या गप्पा मारल्यात किंवा बोललेला आहात, तुमची दुःख व्यक्त केलेत, त्याबद्दल तुम्हा सर्वांचा देखील आभार. आणखीन एक त्यांना मुद्दा बोलायचा आहे, काय बोलायचं ते बघूया. पाठीमागच्या वर्षी आम्ही वर्षभर काम केलं. वर्षभर काम केल्यानंतर त्याचा एक बक्षीस पगार म्हणून बोनस दिला जातो आणि दिवाळीच्या तोंडावर आम्हाला बडतर्फीची नोटीस पाठवली आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचे बक्षीस दिलं नाही. आम्ही वारंवार MDला म्हणले सर्वांची दिवाळी गोड केली, त्या दिवाळीनिमित्त आम्हाला पण बोनस मिळावा, आम्ही वर्षभर कष्ट केले, पण आम्हाला त्यांनी कुठलेही म्हणजे ते म्हणले चेअरमनला बोलतो, याला बोलतो. चेहरे बघून हे केलं जातं कारखान्यामध्ये. चेहरे बघून पाठीमागचा जर बोनसचा जर आकडा काढला बक्षिसाचा तर चेहरे बघूनच केलेलं आहे. आणि आम्ही 5 किलो एक बक्षीस साखर मिळते, साखर आणा गेल्यानंतर आमची कार्ड साखरची बंद केले. इतकं खूप वाईट वाटलं, इतक्या वेदना वाटल्या, भाऊंची खूप आठवण झाली. आज भरभरून येतं, बोलू शकत नाही काही गोष्टी, इतकं वाईट वाटलं. सगळ्यांची दिवाळी, आमची दिवाळी नाही का? आमची लेकरं बाळ आहेत, एक मुलगा 10वीला, एक मुलगा 12वीला शिकतोय. आज मला काय म्हणून कष्ट लागत नसेल? माझ्या वडिलांनी थोडंफार कमवून ठेवलं माझ्यासाठी, त्याच्या जीवावर मी आज जगतोय, नाहीतर मला आत्महत्या करायची वेळ आली असती. हे दुःख तुम्ही बघू शकता कशा प्रकारच्या आहेत लोकांची. काय म्हणता? परिस्थिती अशी आहे की ह्या व्यथा खरंच मांडणं काळाची गरज आहे. इतकं वाईट वाटतं आम्हाला. माझ्यावर तर काय आरोप केला हो? मी आजारी होतो, गोळ्या खाल्ल्या आणि मला झोप लागली, तेवढाच आरोप केला. का तर मी स्पष्ट बोलतो. याच्यामध्ये तुम्ही आजारी होता, गोळ्या खाल्ल्या आणि कामावरती असताना झोप लागली. माझा जो कोणी सुपरविजन करायला माणूस होता त्याला सांगितलं मला थोडंसं बरं वाटत नाही, कणकणी आल्यासारखं झालं, मी साईडला झोपतो. आणि विषय म्हणजे माझ्यावर एवढा अन्याय झाला की मी शेती खात्यात मला सांगा 25-30 वर्ष क्लार्कचं काम केलेला माणूस मला इंजिनिअरिंगला टाकलं, जिथं मला काहीच कळत नाही. नट किती इंची, पाना कशाला म्हणायचं, काही माहित नव्हतं. एवढा माझ्यावर अन्याय केला, कारण मी स्पष्ट बोलतो आणि बोलणार, जे सत्य आहे ते बोलणार. शेवटी माणूस एक दिवस मारणार आहे. कुठलंच काही तथ्य नाही, फक्त मी स्पष्ट बोलतो, हीच चूक आहे माझी. आमची कामगाराची या बाजारपेठेत शंकरराव पाटील असताना एवढी मोठी पत होती, तुम्हाला सांगतो. कुठल्या दुकानात गेलं का आम्हाला म्हणायची मिसाळ साहेब तुमच्यासारखे कारखान्याचे कर्मचारी असते तर आमच्यात खाती लावा. आणि भाऊंच्या नंतर आमची अशी परिस्थिती झाली की आम्हाला 10 रुपयाचा मिठाचा पुडा कोणी दिला मार्केटमध्ये, मिठाचा पुडा कोणी दिला. हे शंकरराव पाटलांच्या काळामध्ये, म्हणजे मोठ्या भाऊंच्या काळामध्ये इंदापूर तालुक्यातल्या त्यांच्या भावना भरभरून आलेल्या आहेत की भाऊंच्या काळामध्ये ही अवस्था होती खरं तर, पण आज जी अवस्था आहे ती खूप गंभीर अवस्था आहे. कॅमेरामॅन संकेत मानेसह मी तानाजी करचे, ER न्यूज मराठी. धन्यवाद.